अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। पाचोरा तालुक्यातील वाणेगाव येथे बौद्ध समाजातील एका मृत महिलेच्या दहनास विरोध करण्यात आल्याची अत्यंत संतापजनक आणि निंदनीय घटना गुरुवारी घडली आहे। या प्रकरणामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक संघटनांनी तीव्र निषेध नोंदवला आहे। मिळालेल्या माहितीनुसार वाणेगाव येथे समाधान काशीनाथ सोनवणे यांच्या आईचे अल्पशा आजाराने निधन झाले। त्यानंतर कुटुंबीय मृतदेह दहनासाठी ग्रामपंचायतीने बौद्ध समाजासाठी स्मशानभूमी म्हणून उपलब्ध करून दिलेल्या जागी गेले होते। मात्र त्या ठिकाणी भादू वामन पाटील यांनी अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। याच ठिकाणी समाधान सोनवणे यांच्या कुटुंबियांना प्रेतदहन करण्यास विरोध करण्यात आल्याचे समोर आले आहे। तसेच योगेश देवरे, ऋषिकेश देवरे, मनोहर देवरे, प्रभाकर देवरे, ज्योती देवरे, मीरा देवरे, मंगला देवरे आणि इतर काही जणांनी मिळून जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय। मृतदेह दहनात अडथळा निर्माण केल्याने संतप्त वातावरण निर्माण झाले। शिव फुले, शाहू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात अशी घटना घडणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची भावना समाज बांधवांकडून व्यक्त केली जात आहे। मानवी संवेदना, सामाजिक सलोखा आणि माणुसकीलाच काळीमा फासणारी ही घटना असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते। मात्र यावेळी माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांनी याबाबत माझे वरिष्ठ अधिकारी प्रतिक्रिया देतील असे सांगत अधिक भाष्य करण्यास नकार दिला। दरम्यान वाणेगावात घडलेल्या या प्रकाराचा विविध सामाजिक आणि आंबेडकरी संघटनांनी तीव्र निषेध केलाय। समता सैनिक दलाचे किशोर डोंगरे, ॲडव्होकेट ईश्वर जाधव, ज्ञानेश्वर साळवे, अभिमान बाविस्कर, सतीश बिरहाडे तसेच राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद BMP आणि समाज बांधवांनी या घटनेविरोधात संताप व्यक्त केलाय। दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, जातीयताला खतपाणी घालणाऱ्या प्रकृतींना आळा घालावा आणि बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमण हटवून न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। या घटनेमुळे पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली असून संबंधितांवर कोणती कायदेशीर कारवाई होते याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे। सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या अशा घटना थांबवण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने हस्तक्षेप करून कठोर भूमिका घेण्याची गरज आता व्यक्त होत आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।